जय महाराष्ट्र मित्रांनो, महत्वाची बातमी. देशाच्या राजकारणातून भाजपला सगळ्यात मोठा पहिला धक्का. देशाच्या राजकारणातून भारतीय जनता पार्टीने अखेर संकट स्वतःहून घेतलं ओढवून. देशाच्या राजकारणात बीजेपीला मोठा हादरा. केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत भाजपचे नेते लागले कामाला. मित्रांनो, सर्वसामान्य युवकांनी अखेर भाजपचा पाडला फडशा. नेमकं काय घडले पुढच्या मित्रांनो 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये घडलेल्या या अतिशय मोठ्या घडामोडी आणि देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पहिला धक्का. मित्रांनो, या देशाच्या राजकारणामध्ये आपण गेल्या 10 वर्षापासून बघतोय की भारतीय जनता पार्टी या पार्टीचं संपूर्ण देशावरती वर्चस्व आहे. भारतीय जनता पार्टी छोट्या छोट्या राज्यांना तर आपल्याकडे वळवतेच, परंतु मोठ्या राज्यातील काही पक्षांना फोडून त्यांच्या नेत्यांना खरेदी करून त्यांना विकत घेऊन अशा प्रकारचा त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री बनवण्याची भाजपची गेल्या 10 वर्षापासूनची पॉलिसी आता जगासमोर आलेली आहे. भाजपने ज्या प्रकारचं ध्रुवीकरणाचं जातीय तेढाचं जे राजकारण केले त्या राजकारणाला आता जगातूनच विरोध होऊ लागलाय. महाराष्ट्रातून देशातून प्रत्येक भागातून हा होत असलेला विरोध भाजपसाठी खूप मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. केंद्रातील सरकार अवघ्या काही दिवसातच कोसळणार असून नरेंद्र मोदी सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. ज्या भारतीय जनता पार्टीने या संपूर्ण देशामध्ये लहान लहान पक्ष संपवायला घेऊन फक्त भाजपाच या देशामध्ये हवी, दुसरा पक्ष शिल्लक राहिला नाही पाहिजे, अशी जी पॉलिसी भाजपने वापरली, अखेर तीच पॉलिसी भाजपच्या मात्र मुळावरती आल्याचं या सगळ्यात मोठ्या घडामोडीवरून जाणू लागलंय. नेमकी ती घडामोड काय आहे? भाजप संपली, भाजपचा देशातून उच्चाटन होते, भाजपा पराभूत होते, भाजप आता कुठेही राहणार नाही. नेमकं असं काय घडलंय मित्रांनो, ते आता आपल्याला जाणून घ्यायचंय. याच्या पाठीमागे सर्व युवकांचा सहभाग आहे. सगळे युवक आता या सगळ्या घडामोडींकडे अतिशय आनंदाने बघू लागलेत आणि भाजपला मात्र त्यांनी एकत्रितरित्या दिलेला हा सगळ्यात मोठा दणका म्हणावा लागेल. मित्रांनो, आता पुढच्या 2 मिनिटात आपण जाणून घेऊया नेमकं काय घडतंय देशामध्ये, भाजप नेमकी कशी संपते. सध्याच्या घडीला जर आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्राच्या राजकारणातून ही बातमी भाजपसाठी धोक्याची मानली जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडली, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला संपवलं, आम आदमी पार्टीला संपवलं, स्टॅलिन यांना संपवलं, महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली. या सगळ्या ज्या कल्पना भारतीय जनता पार्टीने राबवल्या होत्या त्या आता त्यांच्यावरच उलटल्याचं दिसू लागलंय. कारण की अवघ्या 4 दिवसामध्ये जी भारतीय जनता पार्टी स्वतःला जगातील सगळ्यात मोठी पार्टी समजायची, अवघ्या 4 दिवसात कॉकरोच जनता पार्टी या पक्षाने मात्र भाजपाचा अवघा विक्रम, तो फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्यात जास्त नोंदी, सगळ्यात जास्त फॉलोअर, जगातील सर्वात मोठी पार्टी अवघ्या 72 तासात कॉकरोच जनता पार्टीला बनवलंय तरुणांनी. आणि ही महाराष्ट्रातील देशातील बेरोजगार तरुणांची पार्टी आता मात्र याने भाजपला मात्र धाबे दणाणून सोडलेत. भाजपच्या नेत्यांची झोप उडाली असून केंद्रातील सत्ता अवघ्या काही दिवसातून जाते का हे आता गणित समोर येऊ लागले. त्यामुळे युवक जर जागा झाला तर भाजपचं काय करू शकतो हे या सगळ्या घडामोडीवरून आता जाणून आलंय. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी हा आपल्या महाराष्ट्रातला तरुण अभिजित टिपके याने ही पार्टी बनवली असून हा युवक, हा तरुण मराठी चेहरा अवघ्या जगातून भारताचं लक्ष, जगाचं लक्ष त्याच्या कॉकरोच जनता पार्टीकडे उडवतोय. आणि आता जर पाहिलं तर सगळ्या हिंदी मीडियापासून इंग्लिश मीडियापासून ते मराठी मीडियापर्यंत सगळीकडेच या कॉकरोच जनता पार्टीचं वर्चस्व सिद्ध झालंय.
त्यामुळे भाजपचा रेकॉर्ड अवघ्या 4 दिवसात उठलाय. कॉक्रोच जनता पार्टी भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही असं सध्या प्राथमिक रूप दिसतंय. आपली प्रतिक्रिया द्या.